Hello students, good morning everyone. I hope you are enjoying. तर आपण आजपर्यंत ग्रॅमॅटिकल पार्ट पाहिला. We have seen the grammatical part of English subject. Okay, now in today's lecture we are going to learn about writing composition, and in that writing composition what you will see: letter writing, story writing, पॅराग्राफ रायटिंग और द ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग. म्हणजे रायटिंग कंपोजिशन या सेक्शनमध्ये आपण काय पाहणार आहोत? लेटर रायटिंग म्हणजेच पत्रलेखन आपण ज्याला म्हणतो, स्टोरी रायटिंग कथालेखन किंवा ॲडव्हर्टिजमेंट जाहिरात लेखन, हे जे काही रायटिंग पोर्शन असतो किंवा रायटिंग स्किलचा भाग असतो तो सगळा भाग रायटिंग कंपोजिशनमध्ये येतो. यामध्ये तुम्हाला तुमची रायटिंग स्किल दाखवायची असते. यू हॅव टू शो युअर रायटिंग स्किल इन दॅट रायटिंग कंपोजिशन पार्ट. नाव फर्स्ट आय विल से दॅट इन युअर इंग्लिश सब्जेक्ट देर आर 3 सेक्शन. म्हणजे तुमच्या इंग्लिशचा जो काही क्वेश्चन पेपर असेल किंवा इंग्लिशचा जो काही पोर्शन आहे त्यामध्ये तुम्हाला 3 पार्ट्स पाहायला मिळतील. फर्स्ट इज द क्वेश्चन डिपेंडिंग ऑन युअर सिलेबस. म्हणजे तुमचा जो काही सिलेबसचा भाग आहे त्या सिलेबसच्या डिपेंडिंग, म्हणजे सिलेबसमध्ये जे काही तुम्हाला पोयम्स आहेत किंवा स्टोरीज आहेत त्या द क्वेश्चन डिपेंडिंग ऑन युअर पोयम और दॅट स्टोरीज लाईक paragraph giving and related to that paragraph question answers. That is first part, that is your syllabus part. The next part will be grammatical part, and last part will be a writing composition part. In that writing composition you have to show your writing skill. Now in that writing composition today we will start letter writing. तर या आज आपण लेटर रायटिंग हा पार्ट रायटिंग कंपोजिशनमधला स्टार्ट करणार आहोत. नाव सी नावडेज वी ऑल आर यूजिंग मोबाईल फोन, सो युजली वी नॉट यूज अ लेटर रायटिंग. येस, आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण 21व्या शतकात आहोत तर जास्त करून आपण मोबाईल फोनचा वापर करतो. त्यामुळे लेटर रायटिंग सहसा आपण काही यूज करत नाही. बट लेटर रायटिंग यू मस्ट नो. पण लेटर रायटिंग जरी तुम्ही यूज करत नसला तरी लेटर रायटिंगचे जे काही नियम आहेत किंवा लेटर रायटिंग कसं असावं हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. नाव देर आर मेनली 2 टाईप्स ऑफ लेटर्स. म्हणजे लेटर्स म्हणजे पत्रलेखन आहे ते पत्रलेखनाचे मेनली 2 प्रकार असतात. एक फॉर्मल लेटर आणि दुसरं इनफॉर्मल लेटर. सो फॉर्मल लेटर म्हणजे काय तर औपचारिक पत्र आणि दुसरं इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र. तर formal letter. Now first see what is formal letter. So formal letter means what? The official use letter. We write to our senior person for requesting or applying. It means that the formal letter we use for official use. If you are in the school, if you are in the office, that time, or if you are in college, that time you can write this formal letter to your senior person. म्हणजे हे फॉर्मल म्हणजेच औपचारिक पत्रलेखन जे आहे ते तुम्हाला तुमच्या सिनियर लोकांना, सिनियरसाठीच म्हणजेच तुमचे सर असतील, मॅडम असतील किंवा प्रिन्सिपल असतील किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल तर तिथे एखादे सर मॅम जे असतील त्यांच्यासाठी, किंवा तुम्हाला तुम्ही ज्या भागात राहता त्या भागाबद्दल तुम्हाला एखादी कंप्लेंट करायची असेल किंवा एखादी काही तुम्हाला सुविधा पाहिजे असेल ती रिक्वेस्ट करायची असल्यास ग्रामपंचायत किंवा नगरपालिका या ठिकाणी ऑफिशियल लेटर तुम्ही यूज करू शकता. इट मीन्स दॅट फॉर रिक्वेस्टिंग, फॉर कंप्लेंटिंग और फॉर अप्लाइंग वी यूज दिस फॉर्मल टाईप ऑफ लेटर. तर आता तुम्ही स्कूलमध्ये हे फॉर्मल लेटर कशा प्रकारे यूज करू शकता? इफ यू आर इन स्कूल अँड यू आर फेसिंग सम प्रॉब्लेम रिलेटेड टू युअर स्टडी और रिलेटेड टू युअर क्लासरूम और रिलेटेड टू युअर लायब्ररी. म्हणजे तुम्ही स्कूलमध्ये आहात आणि तुम्ही स्कूलमध्ये तुमच्या लायब्ररीच्या रिलेटेड किंवा स्टडीजच्या रिलेटेड किंवा तुमच्या क्लासरूमच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स फेस करत असाल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्मल लेटर यू कॅन राईट टू युअर प्रिन्सिपल और टू युअर सर और मॅम. देन नेक्स्ट इज informal letter. So informal letter, this type of letter we used to write to our relative or to our friend or loving person. म्हणजे हे काय इन्फॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्र जे आहे ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला किंवा फॅमिली मेंबर्सला किंवा तुमच्या
रिलेटिव्सला किंवा तुमच्या आईला वडिलांना या प्रकारे इन्फॉर्मल लेटर लिहू शकता. ते जसं की तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर असाल तर बाहेरून तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सची किंवा तुमच्या ग्रँड पॅरेंट्सची तब्येतीची विचारपूस करायची असेल, हाऊ दे आर यू हॅव टू आस्क. For that you can write informal letter. Otherwise if you are far from your friend, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपासून लांब आहात आणि त्यांची विचारपूस करायची असेल तर you can write a informal letter. Now while writing a letter we have to see some steps. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लेटर लिहित असता, पत्रलेखन करत असता, त्यावेळेस पत्रलेखनाच्या काही टप्पे आहेत किंवा पायऱ्या आहेत. तर काय what are the steps of forming a letter? There are 5 main steps of forming a letter. First is heading, second is salutation or greeting, third is the communication or the body of letter, fourth the subscription, and last the signature or the name of writer. Now while writing the formal letter and informal letter, these 5 steps will be same, but in that 5 steps what you are writing that will be different. म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर लिहित असता त्यावेळेस ह्या स्टेप्स आहे अशाच राहतात, पण या स्टेप्समध्ये जे काही तुम्ही लिहिणारा घटक आहे, लिहिणारे जे काही सेंटेन्सेस असतील किंवा लिहिणारा जो काही भाग आहे तो भाग चेंज होतो. फॉर एक्झाम्पल heading. First we see heading. So heading means what? In formal letter, heading you use to person to whom you are writing a letter. म्हणजे heading या पोर्शन मध्ये आपण पहिल्यांदा फॉर्मल लेटर पाहतोय. तर फॉर्मल लेटर मध्ये हेडिंग या पोर्शन मध्ये तुम्ही ज्या कोणाला व्यक्तीला लेटर लिहित आहात त्या व्यक्तीचं टू असं लिहून त्याचा ॲड्रेस लिहावा लागतो. इट मीन्स दॅट टू principal and of your to the principal and your school name, okay, like that. And if you are writing the informal letter, then you can write in the heading to whom you are writing a letter, not yours address. म्हणजे आपण फॉर्मल लेटर मध्ये पाहिलं की टू या ठिकाणी हेडिंगमध्ये आपण टू लिहून ज्याला लेटर लिहिणार आहोत त्याचा ॲड्रेस लिहावा लागतो, पण इन्फॉर्मल लेटरमध्ये हेडिंग पार्टमध्ये तुम्ही तुमचा ॲड्रेस लिहावाचा असतो. सेकंड इज सॅल्युटेशन ऑर ग्रीटिंग. सॅल्युटेशन ऑर ग्रीटिंग याच्यामध्ये काय येणार की जर तुम्ही फॉर्मल लेटर लिहित असाल, if you are writing a formal letter, so in the salutation or greeting you have to write respected sir, respected ma'am, respected principal sir, respected librarian, etc. And if you are writing the informal letter, so in that salutation or greeting you can write dear mother, dear father, dear grandfather, etc. Now third part or third step is the communication or the body of letter. So first formal letter. While you are writing the formal letter, the communication or the main body of letter should be pointful. म्हणजे तुम्ही जे काही फॉर्मल लेटर लिहित असताना जे काही तुम्ही बॉडी ऑफ लेटर आहे, जे तुमचं लेटर कशासाठी लिहित आहात त्याला डिपेंडिंग, त्याला अनुसरून थोडक्यात हे फॉर्मल लेटर असतं. म्हणजे ते डिस्कशन किंवा ते लेटर जे आहे, बॉडी ऑफ लेटर जे आहे ते पॉइंटलेस नसावं. पॉइंटला अनुसरून जो तुमचा सब्जेक्ट आहे, ज्या सब्जेक्टसाठी तुम्ही लेटर लिहित आहात ते पॉइंटफुल असावं. थोडक्यात पण तो पॉइंट ज्याला तुम्ही लेटर लिहित आहात त्याच्यापर्यंत थोडक्यात पण तो पॉइंट पोचला पाहिजे. And if you are writing the informal letter, so that informal letter you can write anything. It means that if you are writing the informal letter to your friend, so that time you can write all the things with your mind. म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही इन्फॉर्मल लेटरमध्ये तुमच्या मनातल्या भावना, त्याची विचारपूस हे सर्व काही इन्फॉर्मल लेटरमध्ये लिहू शकता. त्यामध्ये इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला लिमिट नाही आहे की बाबा तुम्ही 2च लाईन लिहाव्यात, यू हॅव टू राईट ओनली 2-3 लाईन्स. नो, whatever your feelings are there for that respected person or that loving person, whatever your feelings are there, whatever your questions are there for them, you can write. म्हणजेच इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला लेटर लिहित आहात त्या व्यक्तीबद्दलच्या भावना, त्या व्यक्तीला काही विचारपूस करण्याचे प्रश्न, ह्या प्रकारे तुम्ही लेटर लिहू शकता बॉडी ऑफ लेटरमध्ये. नेक्स्ट इज द सबस्क्रिप्शन. तर द सबस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही
फॉर्मल लेटर लिहित असाल तर द सबस्क्रिप्शनमध्ये काय येतं की युअर्स सिन्सिअरली किंवा युअर्स फेथफुली, म्हणजेच तुमचा विश्वासू किंवा आपला विश्वासू, या प्रकारे तुम्ही फॉर्मल लेटरमध्ये द सबस्क्रिप्शन लिहू शकता, म्हणजेच युअर्स सिन्सिअरली ऑर युअर्स फेथफुली या प्रकारे. आणि जर का तुम्ही इनफॉर्मल लेटर लिहित असाल तर त्या ठिकाणी द सबस्क्रिप्शनमध्ये येतं युअर्स लविंगली, युअर्स केअरिंग, म्हणजे तुमचा काळजी करणारा किंवा तुमचाच तुझाच या प्रकारे तुम्ही द सबस्क्रिप्शनमध्ये इनफॉर्मल लेटरमध्ये लिहू शकता. इट मीन्स दॅट इन इनफॉर्मल लेटर यू कॅन राईट युअर्स लविंगली sister, yours lovingly brother, yours lovingly son, etc. And at the last, the signature or the name of writer. After writing yours lovingly, okay, or yours sincerely, you can write here your name and signature in formal letter also and in informal letter also. So this fifth step is same for the formal letter also and informal letter also. म्हणजे ही जी नंबर 5 ची जी स्टेप आहे ती फॉर्मल लेटरसाठी सुद्धा आणि इन्फॉर्मल लेटरसाठी सुद्धा सेम असते. तर जसं की आपण पाहिलं, टू फॉर्म अ लेटर देर आर 5 स्टेप्स. फर्स्ट इज हेडिंग. इन दॅट हेडिंग यू कॅन राईट ॲड्रेस अँड डेट. हेडिंग या पार्टमध्ये तुम्ही ॲड्रेस आणि तारीख हे लिहायचं असतं, तारीख लिहायची विसरायची नाही इन हेडिंग पार्ट. सेकंड इज सॅल्युटेशन ऑर ग्रीटिंग. टू whom you are writing the letter related to that person you can write the salutation or greeting. म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या पर्सनला लेटर लिहित असाल त्या पर्सनच्या रिलेटेड जे काही सॅल्युटेशन किंवा ग्रीटिंग आहे ते तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट इज द कम्युनिकेशन ऑर द बॉडी ऑफ लेटर. जे काही तुम्हाला लेटरसाठी सब्जेक्ट आहे, वॉट एव्हर सब्जेक्ट इज देअर फॉर रायटिंग अ लेटर रिलेटेड टू दॅट सब्जेक्ट यू कॅन राईट अ लेटर ऑर बॉडी ऑफ लेटर. म्हणजे तुम्हाला जो काही सब्जेक्ट दिलेला आहे त्या सब्जेक्टच्या रिलेटेड तुम्हाला जे लेटर लिहायचं आहे त्या लेटरच्या सब्जेक्टच्या रिलेटेड यू कॅन राईट इन द बॉडी ऑफ लेटर. नेक्स्ट इज द सबस्क्रिप्शन. In that the subscription you can write yours sincerely, yours lovingly, yours faithfully, etc. And last the signature or the name of writer. आणि लास्टला द सबस्क्रिप्शन लिहिल्यानंतर फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही लेटरमध्ये नाव आणि सही, तुमची सही किंवा नुसतं नाव जरी लिहिलं तरी चालतं. बट दीज आर 5 स्टेप्स यू हॅव टू कीप इन माइंड वाईल रायटिंग अ लेटर. म्हणजेच या 5 स्टेप तुम्ही लेटर रायटिंग करत असताना मनात ठेवल्या पाहिजेत. नाव इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी हाऊ टू राईट अ लेटर. थँक्यू.